वाळवणाचा आपला हा दुसरा पदार्थ आहे बटाटा आणि साबुदाण्याचे पळी पापड। एकदम पांढरे शुभ्र आणि एकदम मस्त बघा, तेलात टाकल्यावर एकदम छान असे फुललेले आहेत। अजिबात कुठेच असे हे नाही झालेले आहेत बघा, मस्त झालेले आहेत, गोल गरगरीत असे आणि एकदम पांढरे शुभ्र। साबुदाणा तर अगदी मोत्यासारखा दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागतात। हे कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत, फ्राय केल्यावर बघा असे होतात, मस्त लागतात चवीला। तर आपण ह्याची रेसिपी बघूयात। तर ह्याच्यासाठी बघा, मी हे ना 3 किलो साबुदाणा घेतलेला। हा साबुदाणा हा रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचा आहे। आम्ही स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि हे पाण्यामध्ये ठेवून दिलेला। हे दुसऱ्या दिवशी आपण बघत आहोत, हा साबुदाणा छानपैकी असा पाण्यामध्ये फुलून रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे छान असा फुललेला आहे बघा, मस्त हाताने बोटाने असा प्रेस होत आहे, मस्त मॅश होत आहे। तर आता आपण एका टोपामध्ये, आपण चुलीवरच हे सगळं बनवलेलं आहे पदार्थ, तर टोपामध्ये आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर हे पाणी छान असं उकळी आल्यावर आपल्याला जो आपण भिजवलेला साबुदाणा आहे तो सगळा आपण ह्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। छानपैकी आपल्याला हा साबुदाणा मस्त असं गरम पाण्यामध्ये उकळी म्हणजे शिजवून घ्यायचा आहे। छान असं ट्रान्सफरन होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि सतत असं ढवळत राहायचं आहे, कारण नाही तर खाली आपला म्हणजे लागू शकतो, जळू शकतो साबुदाणा, त्याच्याकरता ही काळजी घ्यायची आहे आपल्याला। तर बघा, या पद्धतीने घट्ट होईपर्यंत मिश्रण आपल्याला हे पळीने असं छान असं हलवून घ्यायचं आहे। अजिबात म्हणजे जळवायचं नाही आहे, खाली लागू शकतं। तर आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। तुम्ही किती किलोचं बनवताय त्या पद्धतीने तुम्ही मीठ वापरू शकता। तर आता थोडंसं आपण अजून उकळी काढायची आहे, आपल्याला थोडंसं मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यासाठी मी हे 3 किलो साबुदाणा वापरल्यामुळे मी ह्याच्यासाठी 1 किलो बटाटा वापरणार आहे। आणि बटाटा स्वच्छ धुवून मी छान असा ना किस करून घेतलेला आहे बटाट्याचा आणि छान पैकी पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला हे गॅस चुलीवरून उतरून घ्यायचं आहे। हे मी 2 टोपात केलेलं 3 किलोचं होतं म्हणून। आणि छान मिश्रण घट्ट व्हायला लागलं की आपल्याला हे उतरवून घ्यायचं आहे। तर हे बघा, बटाटे मी किसून घेतलेले होते। आता हे बटाटे पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। म्हणजे गॅसवरून उतरवून आपल्याला हे बटाटे टाकायचे आहेत। तर हे सगळे बटाटे आपण मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत। बटाटे शिजले नाही तरी चालतात, कारण साबुदाणा ऑलरेडी खूप गरम आहे, त्याच्यामध्येच हे बटाटे आहेत ते शिजून निघतात। त्याच्याकरता आपल्याला गॅसवरून उतरवूनच मगच हे बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर बघा, मी हे दाखवत आहे, हे उतरवून घेतल्यानंतर मी सगळ्या बटाट्याचा किस ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, कारण साबुदाण्याच्या उष्णतेमुळे बटाटा आपोआपच शिजून चांगला हे होतं आणि वाळवल्यानंतर पण खूप छान लागतो। आणि हे बघा, मी थोडंसं म्हणजे जिरं टाकलेलं आहे। जिरं साबुदाणा शिजवताना नका टाकू, जेव्हा आपण उतरवू ना टोप त्यावेळेला टाका, नाहीतर सगळं मिश्रण आहे ना, हे जिऱ्याचा कलर उतरतो त्या मिश्रणामध्ये, पिवळसर होतात। जर आपल्याला पांढऱ्या शुभ्र करायच्या असतील तर ह्या बघा, आपण जिरं हे खाली उतरल्यावरच टाकायचं। आता थोडंसं मिश्रण कोमट करायचं आहे, एकदम गरम गरम नाही टाकायचं। थोडंसं घट्टसर झालं की एका प्लास्टिकच्या पेपरावर आपल्याला हे उन्हामध्ये वाळवायला ठेवायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण पळीने छोटे छोटे असं पापड्या टाकत आहे पळीने, त्याच्याकरता ह्याला साबुदाणा पळी पापड असे म्हणतात। तर बघा, ह्या पद्धतीने मी सगळे पळी पापड हे कागदामध्ये, प्लास्टिकच्या कागदावर असे टाकून छान असे सुकवून घेतले। 2 दिवस लागतात हे सुकायला। छान सुकल्यावर आदल्या म्हणजे आपण ज्या दिवशी सुकायला टाकतो सकाळी, त्याच्या संध्याकाळी आपण हे पलटी करून जरी ठेवले तरी चालतात, किंवा दुसऱ्या दिवशी पलटी करायचे आणि छान कडकडीत उन्हात, एकदम कडक उन्हात हे छान असे कडक सुकवून घ्यायचे। तर ह्या पद्धतीने आपण बघा अशी पलटी करून घेत आहोत। पलटी नाही केले तरी चालेल, दुसऱ्या दिवशीच केले तरी चालतात, काही नाही होत। आणि छानपैकी कडक उन्हात तापवून आपण हे बघा, हे छान असे आपले साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत। तर मी हे फ्राय करून दाखवत आहे। तर बघा, मस्तपैकी तेलात टाकल्यावर चांगले असे फुलत आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत, खायला खूप छान लागतात। आणि हे उन्हाळी पदार्थ आहेत, आपण हे बनवून ठेवतो पावसाळ्यासाठी, मग पावसाळ्यामध्ये आपल्याला खायला छान लागतात। तर हा वाळवणाचा हा दुसरा पदार्थ होता। पहिला पदार्थ बनवलेला आपण बटाट्याचे चिप्स। आता हा दुसरा पदार्थ आहे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड।
तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही जरूर करून बघा आणि छान वर्ष 2 वर्ष टिकतात, अजिबात खराब होत नाही. चांगले कडकडीत उन्हात तापवलं ना आणि हवाबंद डब्यात मस्तपैकी ठेवलं की छानपैकी आपण उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात खाऊ शकतो असे हे पदार्थ आहेत. तर बघा मस्तपैकी कुरकुरीत अशी ही साबुदाणा आणि बटाट्याचा पापड तयार करून घेतलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.